साधी, सिंपल, टेस्टी, हेल्दी आणि झटपट होणारी अशी वरणाची रेसिपी. खूप टेस्टी लागते. एकदा करून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सिंपल आहे. चला रेसिपी सांगते. मी कुकर लावलं होतं, त्याच्यामध्ये वरण भात असं केलं आहे. आता कुकर मी ओपन करून डाळ काढून घेते. डाळ चांगली शिजली. आता चमच्याच्या साहाय्याने याला घोटून घेते. आम्हाला ही डाळ खूप आवडते. म्हणजे साधे सिंपल होते, झटपट पण होते आणि खूप टेस्टी लागते. त्यामुळे मला माझ्या मुलाला खूप आवडते. आता पॅन ठेवायचं गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे हिरवी, छान कट करून घ्यायची बारीक, आणि हिंग. मी टोमॅटो, कढीपत्ता हे पण टाकलंय बघा. थोडीशी हळद टाकायची. झालं. आता याला 2 मिनिटं होऊ द्यायचं. थोडं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला डाळ टाकायची याच्यामध्ये. व्हिडिओ स्किप झाला ना माझ्याच्यानी, पण म्हटलं तुम्हाला दाखवते. काहीच नाही टाकलं. मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, बस. त्याला छान मिक्स करून घेतलंय आणि मीठ टाकलंय. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे थोडं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जवळपास 10 मिनिटं याला छान होऊ द्यायचं झाकण ठेवून. बघा. वरण फोडणी दिल्यानंतर जवळपास 10 मिनिटं आपण त्याला होऊ दिलं तरच त्याला टेस्ट येते. झालं की हो आपलं वरण तयार. आता प्यायला घेऊयात. बघा, मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे सूप सारखं तुम्ही आजारपणात पण पिऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चला, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय.